25 ऑगस्ट 2022। आज मी जरा लवकरच उठलो होतो नेहमीपेक्षा, कारण आज मला घरी जायचं होतं। दुपारपर्यंत काम करायचं आणि दुपारवरून सुट्टी घेऊन घरी जायचं। सकाळची सगळी कामं मी लवकरच आटोपली। अंघोळ, स्वयंपाक, जेवण करून शाळेत गेलो। तसा आज मी खूप आनंदी होतो, जसा नेहमी घरी यायच्या वेळ असतो। त्यामुळे एक वेगळाच उत्साह होता। मला उद्या घरी जायचं होतं। उद्या बैलपोळा होता। बैलपोळा म्हणजे माझ्या आवडत्या सणांपैकी एक, कारण त्या दिवशी आईने बनवलेल्या पुरणपोळ्या खायला भेटतात। आईने बनवलेलं सार, एवढंसं पीठ आणि त्याच्यामध्ये एवढं मोठं पुरण, त्याची बनवलेली भली मोठी पुरणपोळी। एक पुरणपोळी खाली तरी पोट भरेल अशी ती पुरणपोळी। कुठेही पुरणपोळ्या खाल्या पोट भरतं, पण मन काही भरत नाही। मन तर त्या आईच्या पुरणपोळ्यानेच भरतं। दुपारी सुट्टी होणार आणि मेसेज आला की ऑफिसची काहीतरी मीटिंग आहे। माझा आनंदी चेहरा लगेच पडला। अरे, आज आपल्या घरी जायचं आहे आणि अचानकपणे मीटिंग लागली। पण ते आपलं कर्तव्य आहे, ते तर करावंच लागणार। मग ठीक आहे, मीटिंग करून मग आपण घरी निघूयात असं ठरवलं आणि मीटिंगला गेलो। 2 वाजता गेलो। मीटिंग साधारण 2 तासात संपेल असं वाटलं होतं। 4 वाजेपर्यंत, 3:30-4 वाजेपर्यंत, तेव्हा आपण घरी निघूयात। पण मीटिंग काही लवकर संपेनाच। शेवटी 5 वाजले आणि 5 वाजता निघून आता घरी पोचणं काय होणार नाही असं लक्षात आलं आणि दिवसभर असलेला आनंद कुठेतरी गायब झाला। आज काय घरी पोचता येणार नाही। असू द्यात, आपण उद्या सकाळी लवकर जाऊ असं ठरवलं आणि रूमवर पोचलो। तसा मी तिथे एकटाच होतो। एकट्याला तसं करमत नाहीच, पण मग पर्याय नव्हता। प्रिया छोटा असल्यामुळं अशाही गावालाच होती। संध्याकाळी फिरायला थोडं बाहेर गेलो आणि एका मित्राची भेट झाली। त्या मित्राची आई आजारी होती। त्याच्याकडे त्याच्या आईची विचारपूस केली। तब्येत आता जरा चांगली झाली होती, त्याच्यामुळे त्याच्याही चेहऱ्यावरती समाधान होतं। मलाही वाटलं की आता मी उद्या जाऊन मी पण माझ्या आईला भेटणार। तिथे अजूनही काही मित्र जमा झाले आणि सर्वांनी एकत्रितपणे चहा पिलो। तसा चहा माझ्या खूप आवडीचा। खूप वेळा चहा सोडण्याचा प्रयत्न केला, पण तो काय मला सुटलाच नाही। आणि हा आजचा चहा कायम लक्षात राहील असं मला वाटलंही नव्हतं, कारण तो शेवटचा चहा होता। संध्याकाळी रूमवर आलो, स्वयंपाक केला, जेवण केलं, भांडे घासले आणि नेहमीप्रमाणे घरी यायचं असलं की थोडंसं व्हिडिओचं काम करून घेतो। घरी आल्यावर मग एडिटिंग करता येत नाही। मोबाईलची मेमरी खाली करावी लागते। नेटवर्क नसल्यामुळे व्हिडिओ अपलोड करता येत नाही। त्यामुळे घरी येणे अगोदर बरंचसं काम करून घेतो। ते काम करता करता केव्हा 12 वाजले समजलेच नाही आणि दुसऱ्या दिवशी मला लवकर उठून निघायचं होतं। 12 वाजले आणि मी माझी सगळी आवरसावर केली, बॅग भरली। सकाळी उठायचं, आंघोळ करायची आणि लगेच निघायचं। अंथरुणात गेलो, पण झोपेचा वेळ निघून गेला होता। झोप काही लगेच येईना। पुन्हा थोडा वेळ मोबाईल काढला। मोबाईलमध्ये डोकं घालत झोपेची वाट बघू लागलो, पण एकदा मोबाईल डोळ्यासमोर आला की डोळ्यांना झोप लागत नाही। पुन्हा त्यापुढे 1 तास कसा निघून गेला समजलंच नाही। मी जागीच होतो आणि अचानक ज्ञानूचा फोन आला। मी जागीच असल्यामुळे इतक्या रात्री फोन आला याचं मला विशेष वाटलंच नाही, कारण मी जागीच होतो। आणि त्याचा फोन आल्यानंतर मला पहिलं असं वाटलं की प्रियांका वहिनीचं पोट दुखायला लागलं। तिला 9वा महिना चालू होता। फोन आल्या मला संशय तोच आला की प्रियांका वहिनीचं पोट दुखायला लागलं। मी लगेच फोन उचलला आणि त्यानं समोरून एकदम धक्कादायक गोष्ट सांगितली। त्यानं सांगितलं, आईला चक्कर आली, ती बोलत पण नाही, तू लगेच घरी निघून ये। एवढा मोठा प्रचंड धक्का बसला की मला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं। मी त्याला फक्त हो बोललो आणि मला रडू आवडेना। मी तिथेच जोरजोरात रडायला लागलो आणि एकटाच होतो। काय करावं ते सुचत नव्हतं। मित्राला फोन केला,
म्हटलं आपल्याला घरी जायचं आहे. मित्रही लगेच निघाला गाडी घेऊन. मला पुन्हा फोन करायची हिंमत झाली नाही. रस्त्याने येताना मी एकच विचार करत होतो की काहीतरी घडेल, मला पुन्हा घरून फोन येईल की आई बोलायला लागली, आता डोळे उघडलेत. पुन्हा फोन आला. मला थोडं बरं वाटलं, पण तो फोन याच्यासाठी होता मी निघून आलोय की नाही. मला हो सुद्धा म्हणता येत नव्हतं. घरी पोहोचेपर्यंत माझ्या मनात एकच विचार येत होता की नाही, हे खोटं आहे. कदाचित काहीतरी झालं असेल. घरी पोहोचेपर्यंत आई पुन्हा उठेल. घरी पोचलो तर आई नव्हती. जीव मला कसा विसरेन आई तुला, किती लावतेस जीव मला कसा विसरेन आई तुला. नाही तुझे फिटणार आई तुझे उपकार, नाही तुझे फिटणार आई तुझे उपकार. रात्री झोपण्यापूर्वी मी घरी फोन केला होता. दादाने फोन उचलला आणि मी आईला विचारलं. काही कारणांमुळे मागच्या हप्ताभर आई फोनवर बोललीच नव्हती माझ्याशी. आई घरात जेवत होती. तिचे हातपाय दुखायचे, त्याच्यामुळे ती उठायला कंटाळा करायची कधी कधी. जाऊ द्या, तुम्हीच बोला सांगायची. पण रात्री मी मुद्दाम होऊन बोलवलं होतं. आता आईला एका गोष्टीची सवय झाली होती. कधीही अचानक मीटिंग वगैरे काही काम निघालं की घरी येणं कॅन्सल व्हायचं. आणि आजही ते झालं होतं. त्याच्यामुळे ती विचारायचीच नाही मला घरी कधी येणार आहे. ती म्हणायची, सांगतच जाऊ नको कधी घरी येणार आहे. तू म्हणलं का आता घरी येणार आहे का? नुसती आस लागून राहते आणि नाही आला का मग असा हिरमोड होतं. घरी यावं असं तिला वाटायचं, पण नाही आलो की तिलाही दुःख व्हायचं. त्याच्यामुळे ती सांगायची, सांगतच जाऊ नको कधी येणार आहे घरी, डायरेक्ट निघून ये जा. आणि आजही मी म्हणलं आज काही आता नाही आला, उद्या येईल. आता आई म्हणली ते सांगतच जाऊ नको, तुला जमवलं तेव्हा येत आहे. मग पक्का हिरमोड होतोय. पण मला माहीतच नव्हतं का हे बोलणं आईचं माझं शेवटचं राहील. दुःखाचा डोंगर कोसळणे म्हणजे काय ते त्या दिवशी मला समजलं होतं. ती रात्र मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. असं म्हणतात की पुरुषांना सहजासहजी रडू येत नाही, तसं मलाही येत नाही. पण त्या दिवशी प्रयत्न करूनही रडू थांबत नव्हतं. आई कायमची निसर्गात विलीन झाली होती. त्यानंतर मी व्हिडिओही टाकले नाहीत आणि त्याबद्दल काही जास्त बोललोही नाही. आपण सर्वांनी खूप वेळा कमेंटमध्ये विचारलं की आईला नक्की काय झालं होतं. बऱ्याच लोकांनी फोन करून पण विचारले. तर त्याबद्दल थोडंसं इतक्यापूर्वी मला सांगावंसं सुद्धा वाटत नव्हतं. आणि मी एक ठरवलं होतं की कॅमेऱ्यासमोर रडायचं नाही. आणि ते यापूर्वी त्या गोष्टीबद्दल बोलायला ते मला शक्य होत नव्हतं. तसं आईला असा विशेष काही आजार नव्हता. तिला वाताचा आजार होता एक फक्त, हातपाय दुखायचे. तुमच्या लक्षात जर असेल तर 2 वर्षापूर्वी आई पडली होती, जागेवर सगळं व्हायचा. पण त्यातूनही आई सावरली. म्हणजे कुणालाही म्हणजे आम्हाला सगळ्यांना सुद्धा आश्चर्य वाटत होतं की एवढ्या भयंकर आजारातून आई सावरली, ठणठणीत झाली, व्यवस्थित झाली. पूर्ण कोरोनाचा काळ गेला, त्याच्यातही आईला वडिलांना काही झालं नाही. तसं तिचा हातपाय दुखणं चालू असायचं, कधी जास्त कधी कमी.
पण नंतर तिच्या शरीरामध्ये अशाच चमका निघायला लागल्या मध्ये मध्ये, कधी महिन्याभरानं, 2 महिन्यानं, 3 महिन्यानं. नंतर त्याची फ्रिक्वेन्सी वाढली, कधी कधी मग महिन्यातून 2 वेळा व्हायला लागल्या. कुठे शरीरात कुठेही निघायची आणि मग ते चमक निघाली की ते चोळावं लागायचं. तिला श्वास घ्यायला त्रास व्हायचा, खूप घाम यायचा. मग ते दवाखान्यात दाखवलं, त्यासाठी हृदयाच्या टेस्ट केल्या, ECG केली, 2D इको केली आणि अजूनही हृदयाच्या संबंधित टेस्ट असतील त्या करून घेतल्या. आणि डॉक्टरांनी सांगितलं की हृदयाची काही अडचण नाही आहे, हे पित्त वाढल्यामुळं होत असेल. मग पित्त कमी करण्यासाठी गोळ्या, ती ट्रीटमेंट सुरू केली. पण ते काही कमी झालं नाही, त्या चमक अशा निघायच्याच. मग पुन्हा डॉक्टरांना दाखवलं आणि आत्ताच्या वेळी एका डॉक्टरांनी सांगितलं की ह्या मावशींना वात दिसतोय, ते पाय थोडे वाकडे झाले होते, त्याच्यावरून आईला वात असेल म्हणजे ते होताच अगोदरपासून. पण मग त्या डॉक्टरांनी एक वेगळी टेस्ट करायला सांगितली, NTCCP म्हणून. NTCC त्याचा फोटो मी टाकेलच. ती टेस्ट केली आणि त्या टेस्टचा रिपोर्ट आला तेव्हा ते डॉक्टरसुद्धा चकित झाले. तो जो घटक असतो तो वाताचाच घटक असतो. तो घटक वाढला म्हणजेच वाताचे खूप प्रकार आहेत, म्हणजे एवढं डिटेल आपल्याला माहिती नाही. पण तो जो घटक होता तो वाढला म्हणजे वात आहे शरीरामध्ये असं मानलं जातं. त्या घटकाची नॉर्मल रेंज असते 0 ते 5 आणि आईची जी टेस्ट केली त्याच्यामध्ये असं समजलं की तो घटक 500पेक्षा जास्त वाढला आहे, म्हणजे खूप भयंकर वाढला होता. आणि मग ते डॉक्टरांनी आम्हाला नॉर्मली सांगितलं की हा घटक वाढला आहे, तो घटक कमी करायला ट्रीटमेंट घेऊ आपण आणि ते बरं होऊन जाईल. ती गोष्ट आमच्यापर्यंत अशी पोचली की हा घटक फक्त वाढला आहे आणि तो कमी करण्यासाठी आपण ट्रीटमेंट घेऊयात, जास्त विशेष असं काही नाही आहे. आणि मग ती ट्रीटमेंट सुरू केली आणि घरी आलो. मग ती ट्रीटमेंट सुरू केली. पुन्हा 15 दिवसांनी बोलवलं होतं. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जायचं होतं आणि त्याच्या अगोदरच्या रात्रीच अशी घटना घडली. रात्री आई उठली, कदाचित तिला पाणी प्यायचं असेल किंवा काही त्याचा अंदाज नाही. तेव्हा घरात लाईट नव्हती. ज्ञानू पण गावाला नव्हता, मी पण गावाला नव्हतो. मोठा भाऊ, वडील, वहिनी आणि हर्षद, परी एवढेच घरी होते. अंधार असल्यामुळे आईनं बॅटरी घेतली होती हातात आणि ती उठून काय करत असेल ते सांगता येत नाही. पण ती पडली आणि पडल्याचा आवाज वडिलांना आला. तेव्हा मग वडिलांनी उठून बघायला लागले तर आई तिच्या जागेवर नव्हती. मग बॅटरी घेतली आणि इकडे तिकडे बघितलं तर थोडीशी बाजूला आई पडली होती. आणि मग पटकन मोठ्या भाऊला उठवलं आणि काय करावं ते त्यांना पण सुचेना. त्याने ज्ञानूला फोन केला पटकन आणि असं झालं आहे. तर ज्ञानूला पटकन छाती दाबायला सांगितली, कृत्रिम श्वास द्यायला सांगितला. ते प्रयत्न केले वडिलांनी, घरच्यांनी, भाऊनी. पण मग त्याला काही यश आलं नाही. आणि मग तो प्रसंग असा घडला, त्याच्यावरतून अटॅक आला आईला असंच सगळ्यांना वाटलं. आम्ही सुद्धा तेच म्हणायला लागलो. ही घटना घडून गेल्यानंतर 6-7 दिवसांनी सहज ज्ञानू आणि मी नेटवर्कवरती NTCC ही टेस्ट म्हणजे काय असते, कोणता घटक असतो त्याच्यामध्ये जो मोजतात त्याच्याबद्दल माहिती मिळवत होतो. तर असं समजलं की तो जो घटक आहे तो वाढणे म्हणजेच वात आहे असं समजतात. आणि त्याच्या शरीरावर बरेच दुष्परिणाम असतात. त्याच्यामध्ये हातपाय वाकडे होणे, कुठेही अशी चमक निघणे, फुफ्फुस निकामी होणे आणि सर्वात महत्त्वाचा धोका म्हणजे ब्रेन स्ट्रोक. तर मग आम्ही अंदाज केला की आईला जे झालं ते हार्ट अटॅक नव्हता तर मेंदूचा अटॅक होता, म्हणजे ब्रेन स्ट्रोक होता. ते त्या दिवशी लक्षात आलं.
म्हणजे तसं असावं असा आम्ही अंदाज केला. 100% सांगू शकत नाही, पण तसं असावं. त्यानंतर मग आमच्या माहितीमधले जेवढ्या स्त्रिया होत्या ज्यांना हातपाय दुखीचा सांधेदुखीचा आजार होता, त्यांना सगळ्यांना सांगितलं की ही टेस्ट करून घ्या. तसंच त्यांच्यापैकी कुणाला निघालं नाही हा घटक जास्त आहे असं. त्यांचं काउंट 5पेक्षा कमीच होता आणि तोच काउंट आईचा 500च्या वर होता, म्हणजे खूप जास्त होता. आणि त्यातूनच हे झालं असावं असं आम्ही अंदाज केला. शेवटी आईला असं थोडी चालली तरी दम लागायचा, म्हणजे तिचं फुफ्फुस पण कमजोर झालं असावं असं वाटतं आम्हाला. असो, एवढंच सांगण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवला. मागच्या काही कमेंट्सला मी उत्तरं पण दिली नाही, म्हटलं त्याबद्दल छोटासा व्हिडिओ करून सांगावं की काय झालं. कारण तुम्हाला सर्वांना सांगणं हे माझं कर्तव्य आहे. खूप दिवस मी व्हिडिओ पण बनवला नाही आणि तुम्हाला काही सांगितलंसुद्धा नाही त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो. व्हिडिओ बनवणं शक्य होत नव्हतं आणि ह्या गोष्टीवर बोलायचं म्हणजे तेवढी हिंमतही येत नव्हती आणि बोलावं म्हणून. आणि मी अगोदरच तसं ठरवलं होतं की कॅमेरासमोर रडायचं नाही, म्हणजे हे अगोदरच मी ठरवलेलं होतं आणि त्यामुळं मला लवकर ते व्हिडिओ बनवता आले नाही. असो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढे काय होईल ते दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल. पुढचं काय करायचं कसं ते मी पुन्हा एकदा सांगेल की ज्यांना कुणाला हे हातपाय दुखणे, सांधेदुखी किंवा वात हा आजार असेल तर त्यांनी NTCC ही टेस्ट नक्की करून घ्या. त्या टेस्टचा फोटो किंवा नाव मी स्क्रीनवरती टाकेल. कारण एकदा वेळ निघून गेल्यानंतर काही करता येत नाही. वेळीच उपाययोजना झालेली बरी. चला, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. विसरेन आई तुला, किती लावतेस जीव मला, कसा विसरेन आई तुला. नाही तुझे फिटणार